अजूनही आपलंच आयुष्य आपण बहारदार आणि आश्चर्यकारक असं बनवू शकतो वेगवेगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेऊन. 10वी पास व्हायची म्हणून परीक्षा द्यायची. अतिशय लाजरी बुजरी होती. त्यामुळे वर्गात उत्तर येत असलं तरी कधी हात वर करून उत्तर दिलेलं नाही. तुला पर्सनली मराठी भाषेबद्दल अशा कोणत्या गमतीशीर नवीन गोष्टी कळल्या की छोटीशी असेल गोष्ट एखादी पण ही माहित नव्हती आणि आता खूप मजा वाटते की आता ही गोष्ट कळली आपल्याला? खरंच म्हणजे आता आपल्याकडे एक म्हणजे मला त्या वादात शिरायचं नाही कारण माझा तेवढा अभ्यास नाही, पण प्राकृत पहिली आली का मराठी पहिली आली का संस्कृत पहिली आली असं खूप वेगवेगळ्या हे आहेत. पण प्राकृत महाराष्ट्री प्राकृत ज्या वेळेला मी समीरा मला काय काय वाचून दाखवायची त्यावेळेला खूप खरंच ती गोड वाटायची. आणि त्यातली एक प्राकृत नंतर खरं तर एक जी स्टेज होती मराठीची त्यातली एक खूप छान गोष्ट आपण नाट्यरूपात सादर करतो. उंदरीची गोष्ट तुला आठवत असेल तर मला ती भाषा इतकी इंटरेस्टिंग वाटली ना आणि त्याच्यात इतका गोडवा आहे ना. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की हळूहळू जी आपली भाषा झालेली आहे ती अशी खूप म्हणजे ओलावा नाही आहे असं नाही, पण कुठेतरी ना थोडी रुक्ष वाटते काही काही वेळेला. म्हणजे असं फार स्पष्ट बोलल्याचं एक फिलिंग येतं बघ आपल्याला. कारण भाषा अशी खूप त्या शब्दांमध्ये अर्थ आहे पण भावना थोड्याशा त्याच्यामध्ये रुक्ष होतात. पण ही जी जुनी भाषा आहे ना त्याला असं एक गोडवा आहे कुठेतरी. तर मला हे जे त्याचं स्थित्यंतर आहे ना भाषेचं ते खूप आवडलं. आणि खूप खूप जणांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे मी आता लिहिते सुद्धा. सो मी मधुराव नावाचं पुस्तक लिहिलं, आता एक नवीन पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करते. तर भाषा कशी वापरावी किंवा भाषेतून कसं व्यक्त व्हावं, दुसऱ्याचा आवाज होऊन कसं व्यक्त व्हावं, किती महत्वाचं हे किती म्हणजे मला काय वाटतं ते मांडूच शकते. पण मी जर एखादी गोष्ट लिहिते ज्ञानेश्वरी नावाच्या मुलीची तर ते ज्ञानेश्वरीला काय वाटतं हे मला मांडण्यासाठी मला माझ्या शब्दसंपदेतलेच शब्द वापरून नाही चालणार. मला त्या व्यक्तिरेखेच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे, तिचा अवकाश आहे, त्यातनं तिची जी शब्दसंपदा झाली असेल त्याचा वापर करून तिने व्यक्त होणं हे मी लिहायला हवं. सो यासाठी मुळात भाषेवर प्रभुत्व असणं अनेकदा ते महत्त्वाचं असतं. शब्दसंपदा असणं, त्या व्यक्तिरेखेला समजून घेणं, तर ह्यासाठी अनेकांनी काम केलंय ग. त्यामुळे मी जेव्हा लिहायला बसते तेव्हा मला ह्या गोष्टी जास्त मधुरवमधनं असं वाटतात की प्रसंग आहेत, काही ठळक कामं लोकांनी केलेली आहेत. खूप कमी वयामध्ये लोकांनी काय काय कामं केली आहेत. म्हणजे आज जांभेकरांसारखे आपण माणूस घेतला किंवा विष्णूशास्त्री चिपळूणकर घेतले तर हार्डली 35 वर्ष वगैरे जगलेत ग ते. पण तेवढ्या काळात त्यांनी केवढं काम केलंय. मग आपण काही त्यांच्याशी तुलना करायची गरज नाही की अरे त्यांनी एवढं केलं आपण काहीच नाही केलं. नाही, आपण आपल्या परीने आपल्या ज्या काही आयुष्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलंय. पण करू शकतो, अजूनही गंमत आणू शकतो. अजूनही आपलंच आयुष्य आपण बहारदार आणि काय म्हणे आश्चर्यकारक असं बनवू शकतो वेगवेगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेऊन. सजवू शकतो आपण. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी शाळेमधले माझे शिक्षक म्हणतील ही कोण आहे, तीच आहे का मधुरा. मी ऍक्च्युअली विचारणार होते आता की आपण मराठीबद्दल आता इतकं बोलतोय पण शाळेतल्या मराठीच्या शिक्षिका तुला आठवत आहेत का किंवा शिक्षक? सगळे शिक्षक मला आठवतात आणि सगळ्या शिक्षकांना मी आठवत असेल. काय होती ती गोष्ट? नाही मी अभ्यास अजिबात आवडायचा नाही मला. म्हणजे इतकं कठीण आहे आता विश्वास ठेवण्याचा. हो नाही अजिबातच नाही. म्हणजे 10वी पास व्हायची म्हणून परीक्षा द्यायची, 12वी पास व्हायची म्हणजे मी एक तर 10वी मध्येच व्यावसायिकदृष्ट्या काम करायला लागले आणि अतिशय लाजरी बुजरी होते. त्यामुळे वर्गात उत्तर येत असलं तरी कधी हात वर करून उत्तर दिलेलं नाही. कधीही म्हणजे नाटकामध्ये कमीत कमी वाक्य मला कशी मिळतील, किती मी मागे उभी राहू शकेन, ह्याचाच मी कायम म्हणजे वाट बघायचे. म्हणजे मला चंद्राचं एक गाणं होतं, चंद्र आणि चांदण्या. तर मी गोल चेहरा होता त्यामुळे मला चंद्र करायचं असं ठरवलं बाईंनी आणि असं मध्ये उभं केलं आणि चांदण्या सगळ्या बाजूला. तर मी म्हटलं नाही मला चांदणी करा, मला नाही चंद्र व्हायचं. त्यामुळे मी असं काही शिकेन काही म्हणजे रादर कलाकार सुद्धा कधी होईन, 4 लोकांसमोर काही परफॉर्म करू शकेन असं माझं म्हणजे व्यक्तिमत्वच नव्हतं. पण तेव्हा शाळेत मराठी कसं होतं तुझं? हा ठीक म्हणजे
असं काही विशेष काहीच नाही, वाचनाची अजिबात आवड नाही, काय सांगतेस अजिबात तू? नाही. म्हणजे शाळेची पुस्तकं वर्षाअखेरीच पूर्ण करायचे मी वाचून, एवढंच. आई गं. हा